सर्दी झाली, ताप झाली, इव्हन कॅन्सर झाला तरी आपण ओपनली बोलतो की याला त्याला कॅन्सर झालं, सर्दी झाली. पण काही काही मानसिक रोग असतात, जसं अल्कोहोलिझम आहे, स्किझोफ्रेनिया आहे, पॅनिक अटॅक्स आहेत, त्याबद्दल लोक बोलत नाही. समुपदेशक कधीच तुम्हाला शेवटचे निर्णय देऊ शकत. तो तुमच्यासाठी एक सारथी असतो, तुमच्यासाठी तो तुमचा एक मित्र असतो की जो तुम्हाला राईट योग्य मार्गदर्शन करेल. त्या वाईट वाटतं लेखकांच्या बाबतीत, जेव्हा कोणीतरी तुम्हाला येतं आणि म्हणतं एक कविता लिहून दे ना माझ्या नावाखाली, ती मला बिलकुल आवडत. बरोबर का? तर आपलं बाळ आहे, आपण दुसऱ्याला कसं, सगळ्या लेखकांचं फक्त घेणं आहे, देत कुणी नाही इकडे. का नाही देत हा माझा प्रश्न आहे लोकांना. आणि आपण रायटर म्हटलं की आपल्याकडे तोंड का वेंगडले जातात. अनंत गायकवाड यांचा प्रश्न आहे, खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे की सिंगल मुलांनी कुठे व्यक्त व्हावं. अनंत गायकवाडचं खरंच खूप आभार, त्यांनी हा प्रश्न विचारला. त्यांनी सिंगल 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 हा सिंगलचा जो ओरडा आहे तो कुठून आलाय, का आलाय, याचं उत्तर मी तुला देते. लग्न ह्या गोष्टीला खूप खूप ग्लॅमराईज केलं गेलेलं आहे की लग्न करा लग्न करा लग्न करा. मग नंतर आता हे बघ, एक कन्सेप्ट अशी आहे त्यांची की लग्न योग्य वयात झालं पाहिजे. लग्न योग्य वयात कोणासाठी योग्य आहे? ज्यांना मुलं बाळं करायची आहेत त्यांना. हल्ली असाही पॉईंट आहे की ज्यांना मुलं बाळं नाही करायची. ओके, त्यांच्यासाठी हा क्रायटेरिया नाही असू शकत. ज्यांना वंशवृद्धी करायची त्यांनी नक्की बॉडी क्लॉकनुसार तुम्ही लग्न करा. आजपर्यंत आपल्याकडे खूप लग्नाबद्दल खूप छान गोष्टी बोलल्या जातात, लिहिल्या जातात, पुराणांमध्ये लिहिल्यात, नवीन स्टोऱ्या लिहिल्यात. आपण लव्ह स्टोरीज बघूनच मोठे झालो सगळे, आजही लव्ह स्टोरीज लिहिल्या जातात. पण होतं काय ना, आपण जेव्हा घरात मॅरेजेस बघतोय ना तेव्हा ती खिचली जातात, ऍडजस्टमेंट करून राहतात. ऍडजस्टमेंट नाही, ऍडजस्टमेंट हा चुकीचा शब्द आहे. नमस्कार, युथ कट्टा मराठीच्या एका नवीन भागात मी गौरी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आत्महत्या आणि त्यामागची मानसिक कारणे या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ आशिष कोरडे यांची आपण मुलाखत पाहिलीच असेल. ती जर पाहिली नसेल तर आय बटनवर क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ही मुलाखत पाहू शकता. याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलं कारण आजची मुलाखत ही याच विषयावर आहे. स्नेहप्रती संस्थेमार्फत मनाची कार्यशाळा राबवणारी तरुणी स्नेहा कोळगे आज आपल्यासोबत आहे. मनाची कार्यशाळा नेमकं काय आहे हे आपण या मुलाखतीत जाणून घेणारच आहोत. स्नेहा, तुझं युथ कट्टा मराठीवर मनापासून स्वागत. नमस्कार. तू कवी आहेस, लेखिका आहेस, मला जाणून घ्यायचंच आहे त्याबद्दल. पण त्याआधी मनाची कार्यशाळा तू चालवत आहेस, तर ही नेमकी काय संकल्पना आहे, काय सांगशील? स्नेहप्रती मनाची कार्यशाळा, जेव्हा तिचा जन्म झाला ती स्टोरीज खूप छान आहे. ॲक्च्युली माझी जी मैत्रीण आहे माझ्यासोबत जी काम करते, प्रतीक्षा कांबळे, तर आम्ही तसे बरेच आपल्याला फ्रेंड्स लोकांचे फोन येतात, मित्रमैत्रिणींचे फोन येतात, आपण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. आता मी BA इन सायकोलॉजी पहिलंच केलेलं आहे. ओके, तर तिचा तसा काही बॅकग्राऊंड नव्हता, पण तिचं ऑब्झर्वेशन खूप छान आहे आणि तिच्याकडे पण खूप लोक सल्ला घ्यायला येतात, मित्रमैत्रीण वगैरे. तर आम्ही असं फोनवर बिझी असायचो. आणि एक दिवशी असं झालं, तिने रात्री 11:30 मला फोन करून सांगते की आज मला माझा भाऊ ओरडला. तर म्हटलं का ओरडला? तर म्हणते आज मला माझा दादा म्हणाला अशा लष्कराच्या भाकऱ्या भाजणं बंद कर. आणि त्याच दिवशी सेम दिवशी माझा भाऊ देखील मला बोलला होता, तू इतकं बोलतेस फोनवर, तू त्याचे पैसे का येत नाहीयेस? कारण तुझं ऑलरेडी बॅकग्राऊंड तसंच आहे, पण तू काउन्सिलिंग वगैरे काय करत नाहीयेस. पण माझं असं होतं की त्याला हायर स्टडीज लागतात, MA इन क्लिनिकल सायकोलॉजी लागतं, MA इन काउन्सिलिंग लागतं, MA इन इंडस्ट्रियल सायकोलॉजी लागतं. तर त्यानुसार मी फक्त आता आहे बॅकग्राऊंड, आपलं काम चालू आहे, तर त्याच्यानुसार आमचे सल्ले चालू होते. मग त्यावेळेस ती मला बोलली खरंच आपण करायला पाहिजे, आपल्या घरचे आपल्याला खूप बोलतायत. मग आम्ही म्हटलं की आपण असं काहीतरी करूयात की जेणेकरून लोकांना पण मदत होईल. आणि पहिला आमचा इंटेन्शन या कामासाठी हाच होता की लोकांची मदत करणं. कारण इतकी लोक, म्हणजे आमचा दोघींचा मित्रपरिवार खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये मुलं मुली एकत्र आहेत, आमचे घरचे खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला कधी तसं हे नव्हतं की मुलांशी बोलायचं नाही, मुलींशी बोलायचं नाही. दे आर व्हेरी सपोर्टिव्ह पीपल्स. आणि त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आपण काय करू शकतो. तर मी म्हटलं हे बघ, माझं BA इन सायकोलॉजी झालेलं आहे, तर मी MA इन क्लिनिकल सायकोलॉजी करणारच आहे. तर ती म्हणाली मला पण करायचं. तर म्हटलं ठीक आहे तू कर. पण तिला थोडी भीती होती की कसं करणार आहे मी, कारण माझं बॅकग्राऊंड नाही. म्हटलं ओके काही नाही, तू कर, तुला ऑब्झर्वेशन छान जमतं. आम्ही IGNOU ऍडमिशन घेतलं आणि आम्ही MA इन क्लिनिकल सायकोलॉजी सुरू केलं. आता आम्ही सुरू केलं होतं स्नेहप्रती. आता स्नेहप्रती सुरू करायचं तर म्हणजे आपल्याला भांडवल लागणार. मग आम्ही त्याच्यावर पहिलं स्नेहप्रतीचं पेज चालू केलं. आणि ते पेज क्रिएट करताना आम्हाला काही लोकांनी खूप मदत केली. त्याचा जो लोगो आहे ते राहुल सिद्धार्थ साळवे ह्या आमच्या मित्राने, म्हणजे ह्या आमच्या सरांनी, म्हणजे मी त्यांना सरच म्हणते, त्यांनी
ते तयार करून दिला. आणि या सगळ्या प्रवासामध्ये लीना पवार म्हणून आमची दोघींची मैत्रीण आहे, तिची खूप खूप मदत झाली आम्हाला. आणि तिसरी गोष्ट आहे की प्रवीणनी पण मला विचारलं होतं, तेव्हा तो डिजिटल मार्केटिंग करत होता. तर मला म्हणाले की मी डिजिटल मार्केटिंग करू का. मग आम्ही म्हणालो नाही, आम्ही इनिशियल स्टेजला करतोय, आम्ही जेव्हा करू तेव्हा तुला सांगू. आणि तेव्हा त्याचं पेज होतं स्नेहप्रतीचं, ते हँडल करत होता डॉक्टर केतन कुमार गायकवाड. ओके. आणि स्नेहप्रती कार्यशाळा म्हणजे काय, स्नेहप्रतीची कार्यशाळा अशी आहे की आपण त्या स्नेहप्रतीच्या कार्यशाळेच्या तर्फे डिप्रेशन किंवा जे मानसिक ताणतणाव आहे किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं ह्याचे ऑनलाईन सेशन्स घेतलेत. परत ऑफलाईन सुद्धा सेशन्स घेतलेत. एक कोकणामधलं सेशन प्रतीक्षाने केलेलं आहे आणि एक मुंबईतलं सेशन मी केलेलं आहे. म्हणजे त्या लोकांनी आम्हाला बोलवलं होतं की करिअर गायडन्सवर याल का, म्हणजे सांगायला. तर मी म्हटलं आय सेड येस. मी एका शाळेत सुद्धा गेले होते, तर तिथे सुद्धा करिअर गायडन्स हा विषय मला देण्यात आला होता. तर मी तिथे म्हणजे तिथे खूप छान अनुभव आला. ती मुलगी कन्फ्यूज होती की डॉक्टर बनायचं की इंजिनियर, आणि ती एक अंडर प्रेशर असतं लहान, म्हणजे 9वी-10वीत असतो आपण, अंडर प्रेशर असतो पॅरेंट्सच्या. तर ती मला म्हणाले की डॅड म्हणतायत की मी डॉक्टर बनेल आणि मॉम म्हणते की इंजिनियर. म्हटलं जस्ट क्लोज युअर आयज अँड जस्ट थिंक अबाउट युअर सेल्फ. तर शी सेड की नाही, मला डॉक्टर बनायचं आहे आणि मी माझ्या मम्मीला कन्व्हिन्स करेन. म्हटलं ओके कर. आणि स्नेहप्रती ही जी कार्यशाळा आहे ती पेजवर सध्या ऑनलाईनच काम करते. आमचं रजिस्ट्रेशनसाठी प्रोसेस चालू आहे आणि ह्याच्यावर पूर्णपणे आमचा मुख्य हेतू आहे, बरीच लोक मानसिक आरोग्य ह्याला अगदीच नगण्य समजतात, पण आपलं जे इमोशन्स आहेत किंवा आपल्या ज्या भावना आहेत, आपल्याकडे इंटेलिजन्स कोशंट खूप बघतात, IQ काय आहे त्याचं बघतात, पण इमोशनल कोशंट कोण आहे म्हणजे EQ काय आहे हे नाही बघत. आपण म्हणतो की हा हुशार मुलगा आहे, पण हा खाली म्हणजे हा नापास कसा झाला, किंवा हा दिसायला खूप छान आहे, चबी आहे, मस्त छान एन्थुसियास्टिक आहे, पण तरी पण हा एकदम जेव्हा जॉबला जायचं असतं तर तेव्हा तो करत नाहीये. किंवा काही लोकांना आपण सर्दी झाली, ताप झाली, इव्हन कॅन्सर झाला तरी आपण ओपनली बोलतो की त्याला कॅन्सर झालं, सर्दी झाली. पण काही मानसिक रोग असतात, जसं अल्कोहोलिझम आहे, स्किझोफ्रेनिया आहे, पॅनिक अटॅक्स आहेत, त्याबद्दल लोक बोलत नाहीत. तर स्नेहप्रतीचा मुख्य हेतू आहे की ह्या सगळ्यांबद्दल आपण अवेअरनेस क्रिएट करणार आहोत. आणि त्याचा अजून दुसरा मुख्य हेतू, हे सायकोलॉजी म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की इंग्रजीमध्येच चालतं. नाही, आपण मराठी होतो, आपण मराठीत बोलायला पाहिजे ना, मराठीत झालं पाहिजे. आणि आपण जेव्हा आपल्या मातृभाषेत बोलतो तेव्हा लोक जास्त ते आपलंसं समजतात. नाही तर सायकोलॉजी म्हटलं की कुठलं तरी असं वेगळं शास्त्र नाही. सायकोलॉजी हे भारतीयच मानसशास्त्र आहे, भारतातूनच आलंय. आपण जे योग पद्धती असतं, आपलं जे मेडिटेशन असतं ते आपणच सुरुवात केलंय. आणि स्नेहप्रतीचं अजून सगळ्यात थर्डवाला पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की ह्या भारतात म्हणण्यापेक्षा पूर्ण देशात कुठलाही माणूस मानसिक आरोग्याशी झगडत असताना त्याला योग्य ट्रीटमेंट योग्य वेळी मिळावी, आणि ह्याच्या पुढचं खूप मोठं होईल की त्याला एकही गोळी न घेता तो व्यवस्थित बरा व्हावा, हा आमचा प्रयत्न आहे. आता तू जसं म्हणालीस की कुठल्याही प्रकारची मेडिसिन न घेता तुम्हाला बरं करायचंय. ओके. तर बरेचदा असं होतं की तुम्हाला रिच आउट कसं करायचंय किंवा तुमच्यापर्यंत कसं पोचायचंय, कारण हे सगळे ह्या ज्या काही समस्या आहेत त्या इंटरनल आहेत, तुम्हाला कळत नाही की तुम्हाला कधी कोणाची मदत घ्यायची आहे किंवा कोणापर्यंत पोचायचंय. मग तुम्ही ते काम कसं करता ते थोडक्यात? फेसबुकला आपलं पेज आहे स्नेहप्रती मनाची कार्यशाळा, इंस्टाग्रामला आपलं पेज आहे, तिथे तुम्ही आम्हाला रिच करू शकता, इनबॉक्स करू शकता. आपला स्नेहप्रतीक्षा@gmail.com असं ईमेल ID आहे, तो तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. ओके. पुढे मला विचारायचं आहे की तू समुपदेशन देखील करतेस, तर समुपदेशन करताना काय अनुभव असतो, काय सांगशील? समुपदेशन करताना ज्या मजा येते, खरंच मजा येते. सुरुवातीचा माझा एक छोटासा अनुभव सांगते. नवीन चालू केलं होतं तेव्हा 2018ला स्नेहप्रती चालू केलं आपण, आणि मग नंतर टाकलं की आता वी आर रेडी फॉर युअर हेल्प, आणि केसेस यायला लागल्या. मग आम्ही त्या दोघींनी वाटून घेतल्या होत्या, म्हणजे प्रतीक्षाने अर्ध्या, मी अर्ध्या, म्हणजे ती तिच्या वेळेनुसार मी माझ्या वेळेनुसार. एक दिवशी असं झालं की माझ्याकडे खूप केसेस आणि रात्री 10 वाजता मी अशी एकदम ड्रेन आउट झाली होती की नाही, मला नाही करायचं. माझ्या मित्राला केतनला विचारलं, केतन म्हणाला तू हे स्वतः चॉईस केलंस ना तर कर. समुपदेशन करताना ना, खरं तर म्हणजे मला अजून एक सांगते, समुपदेशन करताना सायकोलॉजिस्ट जे काही आहेत, काउन्सिलर, त्यांनी स्वतःची पहिली काळजी घ्यावी, कारण बोलताना त्यांची ऊर्जा खूप खर्च होते आणि ते समोरच्याला खूप पॉझिटिव्हली सांगत असतात, पॉझिटिव्हली गाईड करत असतात. त्याच्यामुळे एंड ऑफ द डे त्यांचा प्रॉब्लेम असा होतो की ते असे म्हणजे खूप गळून जातात, खूप त्रास होतो, आणि लोकांना असं वाटतं की समुपदेशन म्हणजे खूप
सोपी गोष्ट आहे नाहीये. समुपदेशन म्हणजे जेव्हा आपण बघ, आता तू कोणाकडे जाऊन ऍडवाइस करतेस, ऍडवाइस घेतेस, मोठ्या माणसाशी घेते किंवा तुझ्या मित्राशी घेते, तो व्यक्ती जर तुला ऍडवाइस करतोय तर तो कसा करणार आहे, त्याच्या अनुभवानुसार करणार. बरोबर. समुपदेशक काय करतो, तो तुला पूर्ण दोन्ही बाजू तुझी ऐकून घेतो, दोन्ही बाजू, तुला दुसरी बाजू विचारतो. पण लोकांचं काय होतं, लोक एकच बाजू सांगतात. तरी पण समुपदेशक काय करतो, शांत बसतो, त्याला ऑब्झर्वेशन असतं, तो ऑब्झर्व करत असतो आणि तो तुम्हाला गाईड करतो आणि नंतर तो तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असलेले सल्ला देतो. तो त्याचे अनुभव तिकडे कधीच लागत नाही. आणि समुपदेशन करताना मजा अशी येते, कधी कधी लोक अतिविचार करतात, त्याची काही गरजच नसते त्यांना. पण कधी हल्ली कसं आत्ताचं ॲटमॉस्फिअर असं आहे की लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, दहशतीचं वातावरण आहे, किंवा आपण निगेटिव्ह वर्ड्स जास्त वापरतो त्याचं वातावरण आहे. त्याच्यामुळे लोकांच्या मेंटल हेल्थवर म्हणजे त्यांच्या इमोशन्सवर त्याचा परिणाम होतो. म्हणजे त्याला मी आय कॉल्ड व्हायब्रेशन्स. म्हणजे आता आपण सपोज उदाहरण घे, तू तुझी एक मैत्रीण आहे, खूप क्लोज फ्रेंड आहे, तुझं तिच्याशी खूप छान रेपो आणि तू गेलीस आणि तू तिच्यासोबत बाहेर फिरलीस, थोडंसं काही कॉफी वगैरे घेतला आणि घरी यू फील बेटर. सडनली कधी कधी असं होतं की एखादा माणूस आलाय, 2 शब्द बोलला तुझ्याशी आणि तो स्ट्रेस्ड आउट आहे, पण तो गेल्यावर तुला कसं फील होतं, नाही डल फील होतं, बरोबर. मग ते व्हायब्रेशनचा आपल्यावर इफेक्ट होतो. समुपदेशन करताना जर आम्ही सल्ले देतो म्हणजे आम्ही त्यांना प्रश्न विचारतो. समुपदेशक कधीच तुम्हाला शेवटचे निर्णय नाही देऊ शकत. तो तुमच्यासाठी एक सारथी असतो, तुमच्यासाठी तो तुमचा एक मित्र असतो की जो तुम्हाला राईट योग्य मार्गदर्शन करेल. बरोबर. आता तू जसं म्हणालीस की समुपदेशन करताना बरेचदा आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही किंवा आपल्या मानसिकतेची काळजी घेत नाही, बरोबर. तर ह्याच्याशी निगडीत एक प्रश्न आहे की एखादा अनुभव सांगू शकतेस का, चांगला किंवा वाईट, समुपदेशन करताना? हा, चांगला म्हणजे एक समुपदेशन, आता रिसेंटली माझी एक केस होती. मी जेव्हा टॅरो रिडिंग करते, तर टॅरोमध्ये आता लोक म्हणतात की भविष्य वगैरे बघतात, तर ऍक्च्युली तो सगळा एनर्जीचा खेळ आहे. जेव्हा तुम्ही टॅरो रिडिंग करता तेव्हा तुम्हाला मेडिटेशन आलं पाहिजे, तुम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं पाहिजे, अल्कोहोल कन्झ्युम नाही केलं पाहिजे, तर तुम्ही एक चांगले टॅरो रीडर असू शकता. आणि बेसिक तुमच्याकडे इंट्युशन लेवल असली पाहिजे. हे टॅरो रिडिंगचे कन्सेप्ट आहेत. तर आता त्याच्यामधून मला एक केस आली होती. तर ती जी पेशंट होती, तर मला जेव्हा कळलं की म्हटलं हिला काही भविष्याची काही गरज नाही, हिचं सगळं सेट आहे, पण नंतर मला कळलं की ती डिप्रेशनमध्ये आहे. आणि मग नंतर मग तिला आता लोक कसं म्हणजे आता टॅरो कार्ड रिडिंग म्हणजे भविष्य सांगा ह्याच्या कन्सेप्ट. आता मी सायकोलॉजिस्ट आहे, मग मी त्याच विचाराने जाणार. तर मग मी तिच्याबद्दल म्हटलं की ठीक आहे, तुला काही सिम्पटम्स विचारले, म्हटलं तुला ओव्हर थिंकिंगचा इश्यू आहे, तुला ड्रीम्स पडतात का, किंवा काही प्रॉब्लेम आहेत का, तू जशी सळी आहेस. ती जॅनमध्ये आली होती, मी तिच्याशी कंटिन्यू बोलली, रोज बोलली आहे. आणि तिला काही थेरपीज दिल्यात, म्हणजे जसं ब्राईटबर्न थेरपी आहे, ड्रॉइंग थेरपीज आहे. ते करता 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 बोलता त्या बाईला, आज ती बाई एकदम व्यवस्थित आहे. आज ती म्हणते की मला तुमच्याशी बोलून छान वाटतं आणि आज मी माझा निर्णय घेऊ शकते. म्हणजे तिचा फॅमिली थोडासा प्रॉब्लेम होतो, पण हा सगळ्यात चांगला अनुभव. आणि वाईट अनुभव असं तुला सांगते की 4 वर्षापूर्वी जेव्हा एक केस आली होती माझ्याकडे, तर ती केस अशी होती, ती समुपदेशनासाठी चालली होती. तर तिचा प्रॉब्लेम असा होता, तिला शक होता की तिचं नवऱ्याचं काय बाहेर अफेअर आहे का. तर ती मला म्हणाली, नाही तुम्ही मला सांगा. म्हटलं अगं मी कसं सांगणार तुला. तर ती बोलली नाही मला असं सांगा तुम्हाला. आणि तेव्हा मी फेस रिडिंग पण करायचे, आता नाही करत, बंद केलं. तर मी म्हटलं नाही, याचं असं काही नाही आहे आणि तू असं काही विचार करू नको. मग त्याच्यानंतर मी समुपदेशन करताना आम्ही त्यांचं लहानपण कसं केलं आहे, त्यांचं बर्थ हिस्ट्री काय आहे, हे सगळं आम्ही लोक विचारतो. आणि ते घेतल्यानंतर मला कळलं की ती खूप ओव्हर पॅम्पर्ड वेगळी आहे. म्हणजे एकुलती एक मुलगी होती ती, आणि आता ती खूप छान इंजिनियर वगैरे आहे. तरी पण तिला असा डाऊट होता तिच्या नवऱ्याबद्दल. मी तिला म्हटलं, हे बघ असं काही नाहीये, तू तुझ्या नवऱ्याबद्दल जेवढं मला सांगतेस तेवढं नाही, तुझा ट्रॉमा आहे की तुझ्या बाबतीत काही गोष्टी घडलेल्या आहेत लहानपणापासून, त्यातून तू बाहेर ये, म्हणजे तू तुझा संसार करू शकतो. पण तिचा असा अनुभव होता की नाही माझी चूक नाहीये, त्याचीच चूक आहे. म्हटलं ठीक आहे, मी तिला काहीच बोलले नाही. मी तिला माझ्या ज्या थेरपीज, रिलॅक्सेशन थेरपीज वगैरे आम्ही तिला सांगितलं, सीबीटी सांगितली, आपण जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये यूज करतो ते काय असतं, सीबीटीच असतं, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. तुम्ही तुमचे थॉट रिप्लेस करत असता. तर तिला मी ते पण दिलं. पण ती इतकी कंटिन्यू विचार करत होती. आफ्टर 4 इयर्स, म्हणजे बिफोर 4 इयर्स रिसेंटली गेल्या वर्षी तिने मला सांगितलं मी डायव्होर्स घेते. आणि तिच्या नवऱ्याचं अफेअर नव्हतं, तरी ते अफेअर झालं.
बापरे. म्हणजे आता इथे काही रॉकेट सायन्स नाहीये, ती कंटिन्यू विचार मनात घोळत होती तिच्या, की याचं असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे. आणि जेव्हा तुम्ही कुठल्याही सोबत, कोणाही सोबत राहा, तुझं कुठलंही नातं असू दे, आई वडील बाप बहीण भाऊ वॉटेवर, तर त्याच्यासोबत तू सबकॉन्शियसली कनेक्ट असते, कारण इमोशनली तू कनेक्ट असते. आणि जेव्हा आपण इमोशनली एखाद्याबद्दल जो विचार करतो ना, तो तसाच त्याच्याबद्दल घडतो. आता आपण आपल्याकडे म्हणतात की आईने मुलाबद्दल वाईट म्हणू नये, का म्हणतात? आईशी आपली नाळ जुळलेली आहे, वडील आपले कधी वाईट बोलत नाही. आपण काय म्हणतो, आईने कधी बद्दुआ देऊ नये, म्हणजे कधी वाईट बोलू नये आपल्याबद्दल. आणि म्हणून आपल्याकडे आईवडिलांना जास्त व्हॅल्यू आहे, कारण ते इमोशनल आपलं जे आहे क्रायटेरिया पूर्ण आपल्या इमोशनचं आईवडिलांचे जास्त, आणि ते आपलं पहिलं नातं, ते सुदृढ असेल तर तसं होतं. पण ही वाईट केस माझ्यासोबत घडली, आणि जेव्हा ती माझ्याकडे पुन्हा आली आहे तेव्हा ती मला म्हणे हे माझ्याकडे माझं असं झालं. तेव्हा मी म्हटलं, बाई मी तुला सांगितलं होतं, तू तुझ्या ब्रेनमध्ये हे विचार ठेवू नकोस, तू तुझ्या सबकॉन्शियस माइंडला सतत सतत सूचना देत राहिलीस. आणि मग ते घडलं. ओके. याच्याशीच निगडीत मला विचारायचं, जेव्हा असे वाईट अनुभव येतात, म्हणजे तू समुपदेशन करते पण समोरचा ते एक्सेप्टच करत नाहीये, किंवा त्याला ते पटवूनच घ्यायचं नाहीये की हे असं आहे, तर मग अशा वेळेला तुला एक समुपदेशक म्हणून काय वाटतं, की मी माझे प्रयत्न करते पण समोरच्याला ते एक्सेप्ट होत नाही, मग तेव्हा तुला काय वाटतं? हा खूप छान प्रश्न आहे. ऍक्च्युली हा प्रश्न आमच्या इंटर्नशिपमध्ये मी मॅडमला विचारलेला, की कधी कधी काय होतं ना, की आपण म्हणतो पिकते तिथे विकत नाही, म्हणजे घरच्यांना आपण कन्व्हिन्स नाही करू शकत, मित्रमैत्रिणी कन्व्हिन्स नाही, ते असं पटकन हा माहितीये तुला मनातलं कळतं, असं काही होत नाही. ऑब्झर्वेशन असतं ते कळतं, कधी कधी कनेक्ट होतं. तर मी मॅमना हा प्रश्न विचारला होता इंटर्नशिपमध्ये असताना, मॅम मेरी दोस्त है, मुझे उसको ठीक करना है, तो मुझे क्या करना चाहिए? तो मॅम ने एक प्रश्न विचारला, इज शी रेडी फॉर दॅट? म्हटलं नाही. देखो स्नेहा बेटा, कैसे होता है, जिसको ठीक होना है वही ठीक होता है. वाह. आणि ह्याच टॅगलाईनवर आम्ही काम करतो. जेव्हा असे मला अनुभव येतात की मला खूप वाईट वाटतं, ऍक्च्युली मला वाईट वाटतं की अरे आपण एखाद्याला जीव तोडून सांगतोय, का ऐकत नाहीये वगैरे, पण प्रत्येकाची एक ऍक्सेप्टन्स लेवल आहे. आणि आपल्याकडे सायकोलॉजीला, म्हणजे आता सध्या सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र रुजतंय लोकांमध्ये, असं नाही, ते पूर्वीपासूनच आपल्या देशामध्ये आहे, पण आता म्हणतात ना एक त्याला जास्त अपग्रेड केलं गेलंय, लँग्वेजेस वगैरे वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये हा म्हणजे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मानसशास्त्रामध्ये नवीन गोष्टी येत आहेत, आणि म्हणून आपण त्याच्याकडे जास्त फोकस, आणि संशोधन होत आहे त्याच्यामध्ये. आणि वाईट अनुभव आले मला की मग मला असं वाटतं की अरे त्याच्यासाठी मी काय करू. एक दिवस वाईट वाटतं, नंतर असं वाटतं की तो रेडी नाही आहे ना, आणि मग ते स्वतःला समजावं लागतं. ओके. जसं तू सुरुवातीला म्हणालीस की स्वतःलाही सांगणं गरजेचं आहे, तू खूप छान आता वाक्य म्हणालीस की ज्याला बरं व्हायचंय तोच बरा होतो, हे खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की प्रेक्षकांनाही कळायला हवं की तुमची स्वतःची मानसिक तयारी हवी की तुम्हाला बरं व्हायचं, तर तुम्हाला समुपदेशक बरे करू शकतात. ओके. पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे की आजकाल बरेच खाजगी कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येकाला समुपदेशक व्हायचं, ते प्रमाणपत्र घेतात आणि मग समुपदेशक ही उपाधी लावून ते काम सुरू करतात, तर मग त्याबद्दल तुला काय वाटतं? आता बेसिकली ज्यांना सायकोलॉजी करायचं, बरोबर, सायकोलॉजी, एक तर तुम्ही BSc सायकोलॉजी घेऊ शकता, BA सायकोलॉजी करू शकता, MA इन क्लिनिकल सायकोलॉजी, MA इन काउन्सिलिंग सायकोलॉजी, आणि MA इन इंडस्ट्रियल सायकोलॉजी. आपल्याकडे 3 ब्रँचेस आहेत. आउट ऑफ द कंट्री वेगळे वेगळे ब्रँचेस, ते वेगळं सिलेबस आहे. पण आणि तू खाजगी संस्थांचा विचारलं, खाजगी संस्था रजिस्टर आहेत का, त्यांच्याकडे सर्टिफिकेशन आहे का, ते बघून जर तुम्ही कोर्सेस केले तर तुम्ही काउन्सिलिंग करू शकता. काउन्सिलिंग करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं एक बेसिक तुमच्यामध्ये गुण असला पाहिजे, ऑब्झर्वेशन डीप असलं पाहिजे, तुमच्या रागावर कंट्रोल असला पाहिजे. कधी कधी काम करताना असं वाटतं अरे ह्याला काय करू मी, सांगते मी का नाही ऐकत आहे, पण आपल्याला कधी कधी खूप शांतपणे ते हँडल करावं लागतं. आणि रागावर कंट्रोल असलं पाहिजे, मेडिटेशनची सवय असली पाहिजे. कारण कसं आहे की जेव्हा तुम्ही इमोशनली एनर्जीवर काम करता, इमोशन्स तुम्ही गिव्ह अँड टेक करता, तेव्हा तुमचं मेंटली काम असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि खाजगी संस्थांचं तुम्ही व्हॅलिडेशन बघा, तुम्ही सर्टिफिकेशन बघा, आणि काम करू शकता. पण समुपदेशक म्हणून काम करताना तुम्हाला खूप खूप पेशन्सची गरज आहे. ओके. असं वाटतं का तुला की
जस्ट म्हणजे एक ट्रेंड चालू आहे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, की मला बोलायचं आहे, मला कॅमेरासमोर यायचं आहे, तर मग बरेचसे लोक कोर्सेस करतायत आणि सायकोलॉजिस्ट म्हणून एक मिरवायचं असतं म्हणून पण लोक शिकतायत, पण ॲक्च्युअल ग्राउंड लेवलवर काम होत नाही असं वाटतं तुला कधी कधी? सायकोलॉजीबद्दल हा पण एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणतात ना वाईट गोष्ट म्हणावी लागेल आपल्याकडे. आपल्याकडे कसं होतं ना की एकदा एखाद्या गोष्टीचं पेव फुटलं की ते फुटतच जातं आणि ते वाहतच जातं, आपण त्याच्यामध्ये वाहत जातो. आपण बरोबर. बेसिकली भारतातली लोक खूप इमोशनल आहेत गं, त्याच्यामुळे ते होतं. ते आपल्या लोकांना आपण काही म्हणू शकत नाही. पण सायकोलॉजिस्ट म्हणजे ना तो एक डीप स्टडी आहे. बरोबर. तुम्ही फक्त समुपदेशकचं सर्टिफिकेट घेऊ शकता. मला याच्याबद्दल कधीच भीती नाही वाटत. का माहितीये का, एखादा सर्टिफिकेट घेऊ शकतो, एखादा 4-5 केसेस हँडल करू शकतो, तो डीप रुटेडला नाही जात. बरोबर. कुठल्याही क्षेत्रात बघ, प्रत्येक क्षेत्रात असा प्रॉब्लेम आहे, पण कोण टिकतं, ग्राउंड लेवलला कोण पोचतं, ज्याचा डीप स्टडी आहे, ज्याचा अनुभव चांगला आहे, जो लोकांशी छान कनेक्ट आहे, ज्याने आतापर्यंत खूप लॉंग केसेस हँडल केलेले, तो टिकतो. बरोबर. पुढे मला विचारायचं आहे की तुझा अभ्यासाचा विषयच मानसशास्त्र आहे, तर ज्यांनी या विषयात काही शिक्षण घेतलं नाही आहे त्यांना मानसशास्त्र विषयाचा पाया समजून घेण्यासाठी काय करायला हवं, काय काय जाणून घ्यायला हवं? म्हणजे शिक्षण घेतलेलंच नाही आणि पुढे घेणारच नाही. हो, ओके. अशा आपल्याकडे काही पुस्तकं खूप छान आहेत. अच्युत गोडबोलेंची जी पुस्तकं आहेत, मनात आहे किंवा मन कल्लोळ आहे, मन कल्लोळ आहे. त्याच्यानंतर आता अजून एक पुस्तक आहे, यू कॅन हील युअर लाईफ, लुईस हेचं आहे. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आहे. अंजली जोशीचं सायकोस्कोप आहे. ही पुस्तकं जर त्यांनी वाचली ना, त्यांना सायकोलॉजी खूप छान कळेल. ओके, मला वाटतं प्रेक्षकांनी ही नोंद करून घ्यावी पुस्तकांची. पुढे मला विचारायचं की मला तुझ्या बालपणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल आणि आता लेखिका म्हणून तुझा प्रवास तो कसा होता, काय सांगशील? बालपण माझं खूप छान होतं. आम्ही बेसिकली जॉईंट फॅमिलीमधले. मला छान म्हणजे आजी फौजदार होती पोलीसमध्ये आणि बाबा पण, आजोबा पण आजोबांना मी पाहिलं नाही. माझ्या जन्माच्या अगोदर त्यांची डेथ झाली होती. पण माझ्या आजीचं आणि माझ्या आईचं माझ्या पूर्ण आयुष्यावर खूप पगड आहे. म्हणजे आजही दोघी पण नाहीये, पण मी नेहमी असा विचार करते, जर मी कुठे अडकते तर असं विचार करते, आई म्हणजे आजीला आई म्हणायचो, मम्मीला मम्मी म्हणायचो, तर मी असं विचार करते ह्या दोघी असं त्यांनी काय केलं असतं. कारण एकीने मला एक शिकवलं की कसं फेअरलेस राहायचं आणि जी अपब्रिंगिंग दिली ॲज अ वुमन किंवा ॲज अ गर्ल, तर ती खूप छान होती. म्हणजे आम्हाला कधीच असं म्हणजे इव्हन घरामध्ये आजीने पण एक गोष्ट ठेवली, कधी धर्माचं कुठलंही बंधन नाही, काही नाही. प्रत्येक धर्मग्रंथ वाचा, त्याच्यातून तुम्ही चॉईस करा की तुम्हाला काय करायचं, कुठलंही काही. आजीचा एक किस्सा सांगते. ती पोलीसवाली होती, तर ती पोलीस टाइम्स वाचायची. तर पोलीस टाइम्स वाचायची, मी वाचायचे. मला वाचण्याची फार आवड, कारण तिला बघूनच मी मोठी झाली. ती अशी मस्त अशी पायावर ठेवून अशी पुस्तक पेपर वाचणार वगैरे मी वाचायची. ती शिसायची की नको वाचूस. म्हटलं का नको वाचू, मला उत्तर दे ना, का नको वाचू. तिच्याकडे उत्तर नव्हतं, कारण ती जे उत्तर देते मला समजणार नव्हतं, कारण माझं वय लहान होतं. तिने किशोर मासिक आणलं. ओके, किशोर मासिक आणलं आणि ते तिच्या उशाखाली ठेवलं. तर म्हटलं आई तो पेपर मी आणला. ते म्हणे नाही नाही, आजपासून मी ते वाचणार आहे. म्हणजे तिच्या जागी दुसरी आजी असती, तिने मारलं असतं, ओरडली असती, नको बोलली असती, पण नाही, तिने तिचे ऍक्शन चेंज केले. आणि मम्मीच्या बाबतीत सांगेल तर तिने मला कधीच कुठल्या बाबतीत अशी जबरदस्ती नाही केली. शी आस्क मी एव्हरीथिंग की तुला हे करायचंय का, किंवा तुला हे पाहिजे आहे का. जेव्हा करिअरची गोष्ट आली, जेव्हा मी 5वीत असताना तिला म्हटलं मला रायटर बनायचं आहे. आता रायटर म्हटलं की आपल्याकडे माहिती आहे ना की असं अरे यार आता काय होणार, ही काही कमावणार नाही. तर माझ्या आई मला म्हणाले ओके ठीक आहे. मला वाटलं अरे वा, म्हणजे मम्मी कन्व्हिन्स झाली आहे की मस्त आहे ना, आता मला काही कमायचं नाही. तर आफ्टर 2 इयर्स ती मला म्हणाली बा तुझं सायन्स चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, तू MBBS चा का नाही विचार करत. तर म्हटलं नको, मला नाही करायचं. म्हणजे नाही ना, तू विचार कर. म्हणजे तिच्या जागी दुसरं कोणी असतं तर ती बोलली असती की मी तुझी आई आणि तुला सांगते तुला हे करायलाच पाहिजे. म्हटलं अगं पण मला रायटर बनायचं. हा बन काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तिने ती माझी आवड तशीच ठेवली, पण शी नेव्हर चेंज मी. ती ऍड ऑन करत गेली प्रत्येक गोष्ट. आणि त्या दोघींकडून मी डिसिजन मेकिंग शिकली आहे, प्रवास करणं शिकली आहे. आणि आपल्याकडे बायका रडतात, मी त्या दोघींकडून सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकली आहे, न रडणं. काही झालं की पहिला विचार करायचा की आपण ह्याच्यातून बाहेर कसं पडू शकतो. हा, रडू शकतो, तुम्हाला 15 मिनिटं रडायला येऊ शकतं, अर्धा तास रडू शकते, तू टोटल आयुष्य रडण्यात घालवू शकत नाही असं. आणि बाकीचे जे लोक होते म्हणजे काका काकू वगैरे, यांच्यामुळे ना फॅमिलीचं मॉम खूप मिळालं. म्हणजे नाती कळली, शेअरिंग कळली. मला माझे 2 भाऊ आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्याशी पण माझं ठीकठाक आहे. ओके तर भाऊ आहेत, ते माझ्या बहिणी नाही, तर त्यांचं पण ठीक आहे. पण आमचं लहानपण खूप लॅविश होतं, खूप मस्त. आणि आता लेखिका म्हणून तुझा प्रवास कसा होता तेही सांगशील? लेखिका पहिली कविता लिहिली होती वयाच्या 10व्या वर्षी, 6वीत असताना. ओके. त्याचा पण एक गोष्ट आहे. घरी आले पाय आपटत,
कारण शाळेतली वर्गातली हुशार विद्यार्थ्यांनी मॅडम मलाच भाव देतात, मला नेहमी माहिती आहे. आणि मग त्या दिवशी मला ना मॅडमने लक्ष नाही दिलं. त्याचं कारण होतं, आमच्या वर्गामध्ये एक भित्तीपत्रिका असते ना, आपलं मॅगझिन असतं, ते तयार होणार होतं. तर माझ्या बाजूला जी मुलगी बसते तिचं पण नाव स्नेहाच होतं. तर तिने कविता लिहिली आणि मॅडमने तिचं खूप कौतुक केलं. मला असं वाटलं की माझं कौतुक नाही झालंय बाबा. मग घरी आल्यावर पाय पूर्ण आपटले वगैरे. माझी आई म्हणाली ओके, मम्मी म्हणाले बरं ठीक आहे ओके, काय झालं पाय आपटायला? तर मी म्हणाले नाही, त्या स्नेहाचं जास्त कौतुक झालंय. माझी आई म्हणाली ओके फाईन, मग झालंय तर झालंय, काय केलं तिने? कविता लिहिली आहे, मग तू लिही, तू का पाय आपटत आलीस? एवढं काय झालेस ती? तुला वाटतंय ना बाईंनी तुझ्याकडे लक्ष द्यावं, मग तू तुझं लिही. म्हटलं ठीक आहे, आपल्याला जमेल का? मग ती कविता तेव्हा लिहिली, बाईंना ती आवडली. मग त्याच्यानंतर बाईंनी मला एक स्टोरी लिहिली. विचारे मॅडम होत्या आम्हाला सांगायला. तर त्या मला म्हणाल्या की तू ही स्टोरी लिहिशील का? असं हां ठीक आहे मी लिहिते. त्या वर्षी सगळ्या स्टोऱ्या मी लिहिल्या होत्या. म्हणजे 2 स्टोऱ्या माझ्या होत्या, कथा, बालकथा. आणि नंतर मग कोणाची स्टोरी अशी कमी असेल, कमी जास्त बाकीच्या मुलांची, ते मी एडिट करून मॅडमना द्यायचं. तर 6वीत तो पहिला म्हणजे मिळालं मला अप्रिशिएशन. नंतर आमच्याकडे TS कदम काका होते, तुळशीदास कदम काका. त्यांनी मला 8वीत असताना एक डायरी दिली गिफ्ट, की तू रायटर आहेस ना, तर तू हे करायचं, कारण तू एक वेगळी मुलगी आहेस. घरात तसं काही नव्हतं. घरात तर आपल्याकडे सगळे डॉक्टर, इंजिनियर आहेत आणि सगळे असे छानपैकी गव्हर्नमेंटला, तर त्यांना असं वाटतं काय कशाला कागदांचा पसारा वगैरे. पण म्हटलं नाही, मला करायचं आहे. करता करता कॉलेजमध्ये गेली. कॉलेजला पण TYला असताना थर्ड इयरला मिळालं मला कवितेमध्येच अवॉर्ड मिळालं. ती कविता मीच लिहिली, मीच बोलली आणि मीच प्रेझेंट केली होती. त्याच्यानंतर पुढे कविता संग्रह नाही, चारोळी संग्रह आला माझा 2012ला. कविता संग्रह अजून नाही केला, 2012ला केला. आणि त्याच्यानंतर एक बोलतात ना, आपल्याला माहिती नाही तो पब्लिकेशन काय असतं किंवा कसं काय युटिलाइज करायचं. ती जी प्रकाशन संस्था, त्या सरांनी मला हेल्प केली. संजय शिंदे सरांनी मला सांगले मी तुला पब्लिश करून देतो, बाकी तुझं तू बघ. मला खूप कॉन्फिडंट, मला जमतंय, काही जमलं नाही, काही केलं नाही मी, ते पैतेच होते. आणि मग नंतर ते सगळं झाल्यानंतर काय केलं, पुढे पूर्ण गॅप, काहीच लिखाण नाही, काही नाही. 2015ला माझ्या आयुष्यात काही अशा घटना घडल्या की मी खूप अशी लोनली किंवा काही असं बोलतात ना आपण, एक डिप्रेशनचा फेज असतो आपला स्वतःचा, तसं काही होतं, एकदम सॅडनेस वगैरे. 2015ला व्हॉट्सअप नावाचं जे ॲप आहे, त्या ॲपने माझं पूर्ण आयुष्य बदलवलं. एक छोटा ॲप यायचा गुगल प्लेला, की ज्याच्यामध्ये रायटर्स लोक लिहायचे छोट्या कविता. त्याच्यातले काही नावं घेते, गणेश साळुंखे, प्रमोद पवार आहे, ह्या लोकांच्या कविता वाचल्या. तर गणेश साळुंखे तो पोलीसवाला. आता हा पोलीसवाला म्हणजे मला खूप कनेक्ट, कारण माझ्या घरचे लोक आहेत म्हणून. तर मी त्याला कॉल केला, तर तो मला म्हणाला की हां ठीक आहे, ओके, माझा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, मग तू येशील का? हां ठीक आहे, करूया. मग त्याच्यानंतर प्रतीक्षाची पण एंट्री त्याच्यात झाली. मग लीना भेटली, मग राहुल सर भेटले. आणि राहुल सरांनी 2015 2 ऑक्टोबरच्या अगोदर सप्टेंबर महिन्यात मला एक फोन केला होता की स्नेहा, एक वेब पोर्टल आहे जे गोडसे सर चालवायचे, सूर्यकांत गोडसे सर, की तू त्याच्यासाठी कविता देशील का? त्याचं नको, नाही गरज आहे, मला नाही पाहिजे, आता मला काही लिखाण नाही करायचं आहे. तर माझे जे मॅडम होते, हर्षा मॅडम, डॉक्टर हर्षा, तर तेव्हा ते मला म्हणाले की बघ, हे चान्स लोकांना मिळत नाही, तुला मिळालं घर बसल्या, तू जा, तू कर. मी कविता दिली सोलमेट्स म्हणून. ती वेब पोर्टलला एका दिवसात 200-300 व्ह्यूज वर गेली. आणि नंतर मला असं वाटलं की चला आता आपण हे करूया. व्हॉट्सअपचं सुरू झालं. 2016ला मला शब्दविद्याच्या साहित्य समूहामध्ये स्पर्धा होत्या, त्याच्यामध्ये पत्र लेखनासाठी मला त्याच्यामध्ये अवॉर्ड पण मिळाला पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये सांगायची गोष्ट अशी आहे की जेव्हा मी नवीन होते, 19 वर्षाची होते, जेव्हा मला अवॉर्ड भेटलं तेव्हा मी काहीतरी 26-27 वर्षाची असेल. 19व्या वर्षी जेव्हा मी पुण्यात फोन करायची की मला कविता संग्रह किंवा चारोळी संग्रह छापायचा, तेव्हा ते म्हणायचे की तुझं कोण, म्हणजे कोण तू, नाही येऊ शकत, तुम्ही न्यू कमर आहात. आणि जेव्हा 2016ला मला अवॉर्ड मिळाला, दॅट टाइम मला असं फील झालं, तुम्ही मला नाकारलं होतं, तुम्हीच मला बोलवलं आणि मला तुम्ही अवॉर्ड दिला. आणि लेखनाबद्दल मी तुला एक सांगते की पुढे जाऊन ना मला खूप लोकांनी, म्हणजे ह्या क्षेत्रात मला खूप चांगली लोक भेटले. तर आणि काही लोकांनी मला एक सांगितलं की इथे कंपुशाही असते, इथे मानधन मिळत नाही, इथे प्रॉब्लेम्स असतात लोकांना, किंवा मुलींना कसं मुलींच्या चेहऱ्यांवर तुम्हाला पोस्टिंगवर केलं की तुम्हाला लाईक्स मिळतात. माझ्यासोबत असं काही घडलेलं नाही, कधीच नाही. आणि एक गोष्ट आहे की जर ह्या क्षेत्रात आहे ना, मी तर म्हणते हे क्षेत्र खूप चांगलं आहे, कुणी या. फक्त एक आहे की तुम्ही खूप ब्रिलियंट असलात पाहिजे. तुम्ही ज्या विषय लिहिताय ना त्याच्यावर तुमचा अभ्यास असला पाहिजे. आणि एकदा तुम्ही अभ्यास पूर्ण लिहित असाल ना, मग तुमची प्रेम कविता पण असू दे, विरह कविता असू दे, काही असू दे, काही प्रश्न नाही येतो. काही लिहा तर तुम्ही तुमच्या ॲबिलिटीवर लिहा. आणि जेव्हा तुम्ही फेसबुकवर टाकताय, आणि फेसबुकने मला खरं तर जे उदाहरण दिलं, फेसबुकवर मी जास्त लिहित होते. हे सगळी लोक जी मला भेटली ती फेसबुकवर, सोशल मीडियावर भेटलेली आहेत, आणि सगळी लोक खूप छान आहेत.
पण सोशल मीडिया म्हणजे करताना मी एक गोष्ट पाळते, मी इनबॉक्सला जाऊन गप्पा नाही मारत. हा मला नाही आवडत. म्हणजे आता नांदेडचे ग्रुप्स आहेत किंवा आपले ऑल ओव्हर महाराष्ट्राचे मराठीचे ग्रुप आहेत. मराठी साहित्याबद्दल मला नेहमी वाटतं की आपलं मराठी साहित्य खूप पुढे गेलं पाहिजे. आपल्याकडे मराठी साहित्याचा जो नोबल नाही मिळाला तो मिळाला पाहिजे आणि माझी इच्छा आहे की मी तो आणावा. आणि माझ्या प्रवासाबद्दल पुढची गोष्ट अशी होती की मी जेव्हा पेपर बॅग बघितले पुस्तकांच्या बाबतीत, तर एक अनुभव सांगते. पुण्यातला आहे, आता तिथल्या दुकानाचं नाव नाही घेऊ शकत मी. गेले तर त्या दुकानदाराने मला असं सांगितलं की मराठी पुस्तकांना कसं मार्केट नाहीये, मराठी कोणी वाचत नाहीये. मी ऑल ओव्हर त्याचं अर्धा तास ऐकलं आणि अशी मस्त नजर फिरवली की काय म्हणजे याची पुस्तकं तर तेच आहे आणि तेच आहे. माझ्या मनात आलं ह्याला बोलावं की बाबा तू दुकान का नाही बंद करत, मराठीला नाहीये ना व्हॅल्यू, बंद कर ना तू. पण नंतर मी विचार केला नाही, असं नाहीये. काही लोकांच्या पुस्तकाला किती छान आहेत बरं. आता गोडबोले सर लिहित आहेत किंवा अंजली जोशी मॅडम लिहित आहेत किंवा आपण मराठीमध्ये एवढी माहितीपर गोष्टी येत आहेत किंवा आपले जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट येत आहेत. आता नवीन ह्याच्यामध्ये राधेय म्हणजे नवीन नाही जुनच आहे ते, म्हणजे छावा आहे. ह्या सगळ्या पुस्तकांना किती व्हॅल्यू आहे, मराठीतच लिहिलंय. मग असं का होत नाही, काय प्रॉब्लेम आहे. चल ठीक आहे, पेपर बॅकला जमत नाही, आपल्याकडे मार्केटिंग नाही आहे. खरं तर आपल्याकडे मराठी पुस्तकाचं मार्केटिंग व्यवस्थित होत नाही. आपल्याकडे मार्केटिंगचा जो प्रोपगंडा आहे तो नाहीये लेखकांसाठी. लेखकांना सगळ्यात महत्वाचं मला वाईट वाटतं लेखकांच्या बाबतीत, जेव्हा कुणीतरी तुम्हाला येतं आणि म्हणतं एक कविता लिहून दे ना माझ्या नावाखाली, ते मला बिलकुल आवडत नाही. बरोबर. का तर आपलं बाळ आपण दुसऱ्याला कसं देणार, बरोबर नाही देणार. हा, हे जे तू आता म्हणालीस ना ते बरेचदा असं होतं की एखाद्या कवीची कविता आहे पण त्याला ते नाव न देता मग दुसऱ्याच्याच नावाने ते खपवलं जातं. का, कारण त्या माणसाचं एखादं नाव मोठं असेल किंवा काय, हे होतं या क्षेत्रात. पण जसं आता तू तुझा अनुभव शेअर केलास, मला वाटतं बरेचसे जे कवी असतील ज्यांना कविता करायच्या त्यांना एक थोडासा काय म्हणू एक मार्ग मिळाला असेल की हा आपणही हे काम करू शकतो. नाही, आणि अजून त्याच्याबद्दल कविता क्षेत्राबद्दल मला अजून म्हणायचं, इथे स्त्रियांच्या बाबतीत पण खूप वेगळी गोष्ट आहे. म्हणजे स्त्रिया हे नसतात, मुख्य अतिथी सहसा नसतात. का नसतात, त्यांना मानधन का दिलं जात नाही. आपण जेव्हा नवीन लिहितो, एक प्रत्येक क्षेत्राची प्रोसेस आहे. तुम्ही नवीन आहात, फ्रीमध्ये काम करणार, इट्स ओके. वेब पोर्टलला जाताय, तुम्हाला मॅगझिन्सला जातायत, काही प्रॉब्लेम नाही. मी त्याबद्दल खूप लकी राहिली आहे की मला 1-2 मॅगझिन्स असतात की ते मला बिचारे पैसे देतात आणि दरवर्षी देतात. भले मध्ये मानधन कितीही कमी असो जास्त पण देतात. पण इथे सगळे लेखकांचं फक्त घेणं आहे, देत कुणी नाही इकडे. का नाही देत, हा माझा प्रश्न आहे लोकांना. आणि आपण रायटर म्हटलं की आपल्याकडे तोंड का वेंगाडले जातात. आपल्या घरामध्ये जेव्हा म्हणजे मी माझ्यावरनं सांगते, जेव्हा मी माझ्या घरी सांगितलं होतं वयाच्या 10व्या वर्षी मला रायटर बनायचं आहे, माझ्या आईला टेन्शन आलं होतं. जेव्हा मी 9वी-10वीला माझ्या आजीला कळलं की मला बनायचं, माझ्या आजीने कौतुक केलं, पण माझी आजी म्हणलं खायचं काय. आणि मला त्या दोघींना बघून असं की मला हे प्रश्न ह्यांना द्यायचं नाही, मी ह्यांना नाही देणार ते प्रश्न. आणि नंतर ह्या गोष्टी खूप विचार करून विचार केला की अरे इथे म्हणजे जी प्रकाशन संस्था आहे ती तुमच्याकडून अव्वा पैसे घेते किंवा काय, ठीक आहे कागदाचे रेट्स आहेत, तुम्ही कव्हर कसं करतात, पण आपली मराठी पुस्तक क्रॉसवर्डला जात नाहीत. मी जेव्हा क्रॉसवर्डला आपण मॉलला फिरतो तर मी क्रॉसवर्ड सगळ्यात पहिलं व्हिजिट करते, कारण मला आवडतात पुस्तकं. तिथे हिंदी पुस्तक आहेत, तिथे बेंगोली पुस्तक आहेत, तिथे इंग्रजी पुस्तक आहेत. आपली मराठी पुस्तकं का नाही आहेत, का, त्याचं कारण माझ्या मित्राशी मी डिस्कस केलं तर माझा मित्र मला म्हणाला त्याचं कारण फक्त एकच आहे, आपल्या मराठी पेपरचा जो पेपर असतो ना तो डाऊन आहे. कारण त्या क्रॉसवर्डवाल्याला त्याचा फायदा पाहिजे असतो. असं नाही की आपलं कंटेंट वाईट आहे, आपली लोक तिथपर्यंत का पोहोचत. बरोबर. आणि नवीन लोकांना येतात तर मग लोकांना कसं आहे की तुम्ही त्यांना अप्रिशिएट करत नाही. अप्रिशिएशन सोड, नवीन लोकांना कोणीच अप्रिशिएट करणार नाही. पण नवीन लोकांनी जेव्हा विचारताना तेव्हा त्यांनी डंकी की चोटवर या क्षेत्रात यावं, कारण इथे खूप स्कोप आहे. कारण कसं एक वेगळी आणि काही लोक इथे मोठी पण माणसं आहेत की ते आपल्याला मोठी करतात, ते आपल्याला कनेक्ट करतात. कारण मला तशी माणसं भेटलेत, मला अशी खाली घेणारे नाही भेटले. पण बाकीच्या लोकांचा जेव्हा मी अनुभव येते की अरे मी लिहित होतो आणि मी सोडलं, तेव्हा मला फार वाईट वाटतं. आणि मी ई बुक ह्याच्यासाठी केले का तर लोक मला म्हणत होती की पेपर बॅकला तेवढं नाहीये मार्जिन. नंतर आता पुढचं अजून पैशाचा मार्ग आहे. मी ह्या बाबतीत पैसे पण खूप मला मॅटर करतात, कारण आपण आपली एनर्जी देतोय, आपण आपलं वर्कआउट करतोय. कारण लिखाण करणं सुद्धा एक जॉब आहे. कंटेंट रायटिंगला तुम्ही तुमचं नाव जाणार आहे का, नाही जाणार आहे. पुस्तकं तुमची असली तुमचं नाव जाणार आहे. पेपर बॅकला मला लोकांनी सांगितलं पेपर बॅकला पुस्तक काढलं तुला काही पैसे मिळणार नाही. मग त्याच्यानंतर मी अजून त्याच्यावर रिसर्च केला. मी हा विचार केला की ही लोक मला किती पैसे देणार आहेत. तर मग ते लोक मला म्हणाले की तुझं पुस्तक आलं ना आम्ही तुला 40% देणार. म्हटलं नाही,
हे सीन नाही हो शकत, मला नाही पाहिजे. मी ई बुकचा विचार केला आणि माझं पहिलं पुस्तक आलं संदर्भ रहस्यमय आयुष्याचं. 2022ला 27 डिसेंबरला मी ते अमेझॉनला म्हणजे पब्लिश केलं ते ई बुकमध्ये. पहिल्या दिवशी माझा बिझनेस होता 111 रुपये होता, त्याचा पहिल्या दिवसा बिझनेस होता 2000 रुपये. 0 इन्व्हेस्टमेंट होते मी. नंतर माझ्या मित्राने मला सांगितलं की अमेझॉनला आपण टाकूया, मग त्याने ते टाकून दिलं. मला काय ते अकाउंट वगैरे माहिती नाही. अमेझॉनवाले तुम्हाला 70% देतात, पैसे देतात. बेटर आहे ना, ह्याच्यापेक्षा बेटर आहे. ठीक आहे, तुम्हाला 3 महिन्याने मिळत आहे, बेस्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही मार्केटिंग कसं करता? मी माझ्या पुस्तकाचं मार्केटिंग केलं. गुड कथा संग्रह असल्यामुळे तो जास्त वर्कआउट झाला आणि मला सांगायला आवडेल की तो 2023ला बेस्ट सेलर होता. वा. सेकंड पुस्तक आलं एंजल नंबर्स. त्याच्याबद्दल आता एंजल नंबर बद्दल मराठी हिंदीमध्ये असं खूप बोलतात लोक, पण लोकांना बेसिकली माहिती आहे एंजल नंबर काय लँग्वेज वगैरे किंवा नंबरिंगचं काय असतं. तर मी ते मराठीत दिलं. आजही गुगलला जा, टॉप एंजल नंबर इन मराठी स्नेहाचं पुस्तक आहे. संदर्भ रहस्यमय आयुष्याचे हे जे पुस्तक आहे, तर मी थोडीशी ना शाहरुख खानची फॅन आहे आणि मला अवॉर्ड्स आवडतात, ॲक्च्युली आवडतात. पण मी इथे आपले मराठी साहित्याचे अवॉर्ड्स बघितल्यानंतर नंतर म्हटलं नाही, आपल्याकडे तो ग्लॅमर नाही आहे किंवा तो एक हे नाही आहे की अरे हा रायटर आहे आणि ह्याला असं बोलवा वगैरे किंवा काय, किंवा आपल्याला मिळणारी जी प्राईज मनी आहे ती पण थोडीशी कमी वाटते मला. काही संस्था खूप छान करतात, पण काही काही ठिकाणी फोन केले की तुम्हाला अवॉर्ड्स मिळतात. हे सिरियसली आहे, मी बघितलंय खूप जवळून म्हणून बोलू शकले, अदरवाईज. आणि तो पण एक कारण आहे की मी ई बुक केलं. ई बुक केलं आणि त्याच्यानंतर मला गुड रीड्स ग्लोबली मला अवॉर्ड पाहिजे होतं. मी ग्लोबल अवॉर्डला टाकलं. ते लोक इंडियन बुक्सला करत नाहीत, घेत नाहीत. आणि मग जी पुस्तकं जास्त वाचली जातात तर गुड रीड्स या वेबसाईटवर, म्हणजे तू जर गुगलला जाऊन आजही माझ्या पुस्तकांना टाकलं संदर्भ रहस्यमय आयुष्याचे, लिंक येते. संदर्भ नाही, स्नेहा, पहिलं स्नेहा येतं, ऑथर ऑफ द संदर्भ, हे त्यांनी केलेलं आहे. वा. कारण मी हे सगळं याच्यासाठी सांगते की जेवढं आपल्याकडे ओरड आहे की मराठी साहित्य असं आहे, मराठी कुणी वाचत नाहीये, नाही, मार्ग कळलं की सगळं होणार. बरोबर. कुणी तुमची गळचेपी करत नाहीये. आपण म्हणतो लॉबी आहे, असेल नसेल मला माहिती नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, असेल नसेल माहिती नाही. सध्या पूर्ण गुगलवर चालतं, तुम्ही खूप छान पैसे कमवू शकता. आणि ठीक आहे, तुम्हाला रॉयल्टी सुद्धा सुरुवातीला कमी मिळेल, पण हळूहळू हळूहळू ते वाढत जातं आणि ती तुमची एक पॅसिव्ह इन्कम होतं. आता एक रायटर आहेत अक्षत गुप्ता, ते तुला माहिती आहे, द नागा वॉरियर्स किंवा द हिडन हिंदूचे रायटर आहेत. त्यांना नेहमी तो ऑब्झर्व कर, एक तर त्या माणसाचं कंटेंट खूप चांगलं आहे, त्याचा रिसर्च आहे स्वतःचा, आणि तो त्याच्या पुस्तकाचं इतकं मार्केटिंग करतो ना, बरीच लोक त्याला भेटतात. आणि हे मराठीत का होत नाही? कारण त्या लेवलचं मार्केटिंग आपण करत नाही, किंवा आपले जे अवॉर्ड शोज आहेत त्याला तेवढं ग्लॅमराईज नाही करत होत आपण, किंवा त्याला तुम्हाला चॅनल्स मिळत नाही. आणि रायटर नेहमी डाऊन मार्केट, किंवा तू फिल्म रायटिंग केलं किंवा एखादं स्क्रिप्ट लिहिलं तरच तू रायटर, असं का नाही? किंवा आपल्याकडे असे बॉन्ड का होत नाहीयेत की अच्छा एखादी वेल नोन रायटर आहे, फर्स्ट बुक झालं, सेकंड बुक झालं, ठीक आहे, तू नवीन आहेस, तू आता वेल नोन झाली आहेस, तर मग त्याच्यानंतर तुझ्यासाठी बॉन्ड का नाही लिहिला जात रॉयल्टीचा? म्हणजे हिंदी भाषेत लिहितात, इंग्रजीत लिहितात, मग आपल्याकडे का नाही? बरोबर. मला असं वाटतं की या निमित्ताने खूप महत्त्वाचा विषय पण आपण इथे मांडलाय प्रेक्षकांसमोर, की कविता किंवा लिखाण जे काही आहे ते तुम्ही करू शकता आणि त्याच्या रिलेटेड जे काही कॉन्सिक्वेन्सेस आहे ते आपण आता डिस्कस केले. मला वाटतं ते खूप महत्त्वाचं होतं. मला वाटतं जे कोणी होतकरू कवी किंवा लेखक असतील त्यांनी नक्कीच याकडे लक्ष दिलं पाहिजे. पुढे ना आपण प्रेक्षकांनी काही प्रश्न विचारलेत, पुन्हा आपण समुपदेशनाकडे येणार आहोत, पुन्हा त्याच रिलेटेड आपण बोलणार आहोत. काही प्रेक्षकांनी प्रश्न विचारलेत. सो बेसिकली आपण युथ कट्टावर एक पोल टाकला होता, त्याच्यावर आपल्या प्रेक्षकांनी काही प्रश्न विचारले, तर ते मी तुला विचारते. तर अनंत गायकवाड यांचा प्रश्न आहे, खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, की सिंगल मुलांनी कुठे व्यक्त व्हावं, काय सांगशील? सिंगल मुलांनी कुठे व्यक्त व्हावं, तुला एक सांगू, सिरियसली सांगते, बरं झालं हा अनंत गायकवाडचं खरंच खूप आभार, त्यांनी हा प्रश्न विचारला. त्यांनी सिंगल मुलांनी कुठे व्यक्त, ॲक्च्युली आपल्याकडे ना सिंगल ही कन्सेप्टच ॲक्सेप्टेड नाही आहे. त्याचं कारण आहे, आपण सगळे फॅमिलीवाले लोक, एकतर पहिल्यापासून आपके कोण हम साथ साथ बघून मोठी झालेली पिढी, म्हणजे आत्ताची पिढी, जरी आता हे जेनझी वगैरे लोकांना तसे मूळ नाही मिळाले, आम्हाला मिळाले ते, पण आपल्याकडे आपलं मूळ आहे की एकत्र राहणं, ठीक आहे, आणि कल्पने राहणं. माणूस हा सोशल प्राणी आहे, पण आपल्याकडे जेव्हा लग्न ह्या गोष्टीला खूप खूप ग्लॅमराईज केलं गेलेलं आहे की लग्न करा लग्न करा लग्न करा. मग नंतर आता हे बघ, एक कन्सेप्ट अशी आहे त्यांची की लग्न योग्य वयात झालं पाहिजे. लग्न योग्य वयात कोणासाठी योग्य आहे? ज्यांना मुलं बाळ करायची आहेत त्यांना. हल्ली असाही पॉईंट आहे की ज्यांना मुलं बाळ नाही करायची आहेत, ओके, त्यांच्यासाठी हा क्रायटेरिया नाही असू शकत. ज्यांना वंशवृद्धी करायची त्यांनी नक्की
बॉडी क्लॉकनुसार तुम्ही लग्न करा. आता काही लोकांचं असं झालंय सिंगल सिंगल सिंगल, हा सिंगलचा जो ओरडा आहे तो कुठून आलाय, का आलाय, याचं उत्तर मी तुला देते. आजपर्यंत आपल्याकडे खूप लग्नाबद्दल खूप छान गोष्टी बोलल्या जातात, लिहिल्या जातात, पुराणांमध्ये लिहिल्यात, नवीन स्टोऱ्या लिहिल्यात, आपण लव्ह स्टोरीज बघूनच मोठे झालो सगळे, आजही लव्ह स्टोरीज लिहिल्या जात आहेत. पण होतं काय ना, आपण जेव्हा घरात मॅरेजेस बघतोय ना तेव्हा ती खेचली जात आहे. आणि जेव्हा मूल एखाद्या जन्माला येतं आपण म्हणतो मुलांना काही कळत नाही, पण नाही, प्रत्येक मूल हे आपल्या आई वडिलांचं अपग्रेड व्हर्जन असतं. त्याला आई बापापेक्षा कधी कधी जास्तही कळू शकतं, कधी 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 कधी. कारण बेसिकली आपण समजतो की मुलं मातीचा गोळा असतं, पण त्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त असते. आणि तुम्ही जर जास्तीत जास्त ब्रोकन मॅरेजेस बघितलेत, ब्रोकन मॅरेजेस त्याची वेगळी ट्रॉमा आहे, ह्याच्यामध्ये गल्लत नाही करायची की डायव्होर्स बघितलेत, सॉरी नाही, माझ्या घरी एकही डायव्होर्स नाहीये, ओके, म्हणजे आपण उदाहरण घेऊ नाही. पण मी असं बघतेय की माझ्या घरातली माणसं फक्त ओढाताण करून एकत्र राहत आहेत, समोर छान दिसत आहेत, फोटो काढतायत, सोशल मीडियाला टाकतायत, पण आतमध्ये नो स्पीकिंग, ऍडजस्टमेंट करून राहतात. ऍडजस्टमेंट नाही, ऍडजस्टमेंट हा चुकीचा शब्द आहे. ओके, ऍडजस्टमेंट आपण छोट्याशा गोष्टीची करतो, वर्ड्स कधीही मॅनिप्युलेट करू नका. ऍडजस्टमेंट ही तर छोटीशी गोष्ट आहे. आता सपोज तुझं उदाहरण घे, तुला जॉबला जायचं, एक दिवशी तुझी मैत्रीण आली, तू एक दिवशी तिची ऍडजस्टमेंट केलीस, करेक्ट, बरोबर, करेक्ट, ती म्हणाली आज मी गौरी येणार नाहीये, दॅट इज युअर ऍडजस्टमेंट, करेक्ट. तर मॅरेज इज नॉट ऍडजस्टमेंट. तर त्याच्यामुळे कसं होतं की तडजोड करा, तडजोड, आणि जेव्हा लोक म्हणतात ना तडजोड करा, सॉरी, तुम्ही तडजोडच करू नका. कारण तडजोड करण्याने कसं होतं की तुम्हाला ती नाती छान दिसतायत, मस्त दिसतायत, पण तुमची आतली जी मेंटल हेल्थ आहे ना ती ब्रोकन होते. आणि आपली आताची गेलेली जी पिढी आहे ती प्रत्येक पिढीने कुठे ना कुठे ब्रोकन मॅरेजेस इनडायरेक्टली पाहिलेत घरात, भले तुमच्यावर डायव्होर्सचा शिक्का नाहीये. मग त्याच्यामुळे त्यांना काय तुम्ही मेसेज काय देताय की मॅरेज इज नॉट गुड. तुम्ही लिहिताय स्वर्गात बनलेल्या जोड्या, तुम्ही लिहिताय तू मेरे ख्वाब में आता है असं वगैरे वगैरे सगळं देते, तू तुझे देखा तो जाना सम वगैरे सगळं ठीक आहे, लॅविश लाईफ आहे. पण ऍक्च्युली मॅरेजचा जो मूळ कन्सेप्ट आहे तो कोणी समजून घेत नाहीये, बरोबर का? आणि सिंगल लोकांनी व्यक्त व्हायच्या वेळेस मला असं वाटतं सिंगल लोकांनी काउन्सिलरकडे व्यक्त व्हावं. आणि त्यांनी त्यांच्या बाबतीत कसं होतं, याच्यामध्ये पण कॅटेगरीज आहेत. याच्यामध्ये कॅटेगरीज मुलींचं वेगळं आहे. मुलींचं सिंगल कसं आहे बघ, म्हणजे हल्ली मुली कमावत्या झाल्यात, त्याच्यामुळे काय झालंय, त्या फायनान्शियल इंडिपेंडेंट, त्या कुठल्याही गोष्टी सहन नाही करत. म्हणजे कुठल्या गोष्टी म्हणजे अगदी नाही, हल्ली मुली म्हणतात मुली खूप वाईट आहेत, नाही, मुली खूप चांगल्या आहेत. फक्त मुली काय म्हणतात, मला दारुडा नवरा नको आहे, मी कुठल्याही बाबतीत ऍडजस्टमेंट, जिथे तुम्ही मला दबावणार इमोशनली तिथे मी दबणार नाही, बरोबर, म्हणून त्या नकार देतात. असं नाही की प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं तिचं लग्न व्हावं, प्रत्येकीचं स्वप्न आहे. आणि प्रत्येक मुलगा लहानपणापासून त्याला एक सांगितलं जातं बाबा तुझी बायको येणार आहे, त्याच्याही मनात तेच स्वप्न आहे. पण होतं कसं की पुढे जाऊन कसं करणार आहे मी रिलेशनशिप, माझं लग्न कसं होणार आहे, किंवा मी काय करणार आहे, मी प्रेशर मध्ये लग्न करणार. आणि हल्ली आपल्याकडे खूप प्रेशर मध्ये लग्न होतात आणि अजून पण होतात, एवढं शिक्षण वगैरे झाले तरी. आई सगळ्यात महत्वाचं, आई आजारी आहे म्हणून लग्न करा, वडील मेले लग्न करा, आई मेली लग्न करा, नंतर काय घरात कोण सांभाळायला नाहीये लग्न करा. मला एक सांग, हा लग्न नावाचा प्रकार आहे, घर सांभाळायचा प्रकार आहे, काय प्रकार आहे हा, मला नाही कळत. घर सांभाळायचं आपण मेड लावू शकतो ना, कारण लग्न हा पूर्ण आयुष्याचा तुमचा एक डील म्हणण्यापेक्षा, डील हा म्हणजे खूप विचित्र शब्द, तुमचा एक पूर्ण सहवास आहे, बरोबर. मग ती व्यक्ती निवडताना तुम्ही विचार करणारच आहात. आणि तो विचार करताना जी लोक सिंगल आहेत त्यांनी असं विचार करायला पाहिजे की मला लग्न काय करायचंय, माझा क्रायटेरिया काय, मला फिजिकली नीडसाठी पाहिजे, मला इमोशनली नीड पाहिजे, मला मेंटली नीड पाहिजे, कशासाठी पाहिजे. आणि ह्या सगळ्या नीड्स, जर आता एखाद्याची फिजिकल नीड असेल तर ठीक आहे, त्याचं त्या नीडवर लग्न होईल. पण तू मला सांग, ह्या तिन्ही गोष्टी जर एकत्र नाही आल्या तर ते लग्न टिकेल का? नाही. इमोशनल, कारण आपलं एज वाढणार आहे ना, आपण 20-30 पर्यंत आहे, तुम्हाला 30-40 पर्यंत फिजिकल नीड आहे, त्याच्या पुढे काय आहे मेंटल. म्हणजे कुठेतरी तुमची गप्पा माराव्या, छान छान मस्त बोलावं, डिस्कस करावं, त्याच्यानंतर तुम्हाला एकदम असं नॉर्मल आपल्याला आयुष्य काढायचं छान, तसं पाहिजे. पण हल्ली तेवढा डीप विचार लोक करतच नाही. आपल्याकडे आजही मुलगा किती छान शिकलेला आहे, किती चांगला आहे, त्याचं घर काय, त्याचा बाप काय, त्याची आई काय, हे बघितलं जातं, ठीक आहे, क्रायटेरिया गुड.
त्याच्या पुढे जाऊन तो मुलगा कसा वागतो, खोटं बोलतो का, चांगलं बघतो का, त्याचा राग कसा आहे हे बघितलं जातं का. मुलगी दाखवणार आमची मुलगी सोज्वळ आहे, आमची मुलगी छान वागते, तिला विचारलं जातं का बाई तुला जॉईंट फॅमिली पाहिजे का, बाई तुला अरेंज मॅरेज करायचं आहे का, बाई तुला छोटी फॅमिली हवी आहे का, असं नाही विचारलं जात. कारण मुलींचं पण तिकडे मरण होतं. कारण हल्ली कसं होतं, कधी कधी मुलांना फक्त काही काही घरात फक्त मुलीच असतात. मग त्या मुलींना काय वाटतं की मला माझं माहेर प्रिय आहे. मला नेहमी असं वाटतं की विचारताना आपण हे सगळं विचारलं पाहिजे. खूप महत्वाचं बोललीस तू की सिंगल मुलांनी समुपदेशकाकडे बोललं पाहिजे. आता बरेचदा असं होतं की ते त्यांना व्यक्त होता येत नाही, जसा प्रश्न विचारला आपल्याला. तर खूप छान म्हणालीस तू की ह्या सगळ्या क्रायटेरियाज बघितला पाहिजे. आणि ऍडजस्टमेंट शब्दाबद्दल तू बोललीस की तेही महत्वाचं आहे, कारण लोकांमध्ये हीच समज आहे की ऍडजस्टमेंट करा, पण तू खूप छान समजावलंस, मलाही समजावलंस. दुसरा प्रश्न त्याच्याशीच निगडीत आहे, लग्नाचं योग्य वय काय सांगशील? लग्नाचं योग्य वय ना, जेव्हा तुम्हाला मनातून वाटेल ना लग्न करा, ते योग्य वय. कारण उगाच तुम्ही मेंटली प्रिपेअर नाही आहात आणि तुम्ही लग्नाबद्दल असलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीबद्दल अवेअर नाही आहात, तर तुम्ही लग्न करू नये. बरोबर. कारण आणि योग्य पार्टनर. हल्ली लोकांचं असं पण एक आहे, माझ्याकडे एक केस होती की क्लिक होत नाहीये. तर मी तिला म्हटलं तुला बसून कसं क्लिक होईल, तू बाहेर जा, लोकांना भेट, कोणीतरी भेटेल आणि तुला क्लिक होईल. तर त्यानुसार तुम्ही शोधत राहा म्हणण्यापेक्षा ना, किंवा 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 ज्याला नाही शोधायचंय, जो इंट्रोवर्ट आहे त्याला नाही जमत आहे, त्यांनी तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्हाला कसा पार्टनर हवाय ह्याच्या व्यवस्थित वर्णन करा, तुम्हाला तसं पार्टनर भेटणार. ओके. पुढचा प्रश्न हाच आहे की संगीता जोशी यांनी विचारलाय की कुठेच फोकस राहत नाही, तर मग त्याच्या फोकस राहत नाही याच्यामध्ये त्यांचं डेली रुटीन कसं आहे, त्यांचं स्लिपिंग पॅटर्न कसं आहे, त्यांना प्राणायाम करायची सवय आहे का, प्राणायाम मेडिटेशन नाही जमत ते नका करू, काही प्रॉब्लेम नाही, पण प्राणायामची सवय करा. डेली रुटीनमध्ये स्लिपिंग पॅटर्न त्यांचा व्यवस्थित असला पाहिजे, त्यांनी हिरव्या पालेभाज्या केल्या पाहिजे. आणि जर त्यांचा फोकस होत नसेल तर त्यांनी सगळ्यात महत्वाचं, त्यांना जे आवडते ना गोष्ट, जी गोष्ट आवडते, हॉबी आहे, ती कंटिन्यू करायला सुरुवात करा, फोकस व्हायला सुरुवात होतं. ओके. हा, मला वाटतं सगळ्या ज्या हाऊसवाईफ आहेत किंवा ज्या महिला आहेत त्यांनी ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, कारण कामाच्या व्यापात किंवा घरच्या व्यापात ते लक्षच देत नाही स्वतःच्या आवडीनिवडींकडे. पुढचा प्रश्न विचारलाय प्रशांत यांनी, नोकरी, शिक्षण, घर अशा अनेक जबाबदारी पार पाडताना मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची? मानसिक आरोग्याची काळजी ना, एक कीवर्ड देते तुला. तुम्ही काउन्सिलिंगला जाता, सगळीकडे जाता, तुम्ही दुसऱ्यांबद्दल बोलता, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, माझ्या फ्रेंडचं असं झालं, तसं झालं, माझं असं झालं. तुम्ही स्वतःशी काय बोलता? स्वतःशी तुम्ही किती सकारात्मक पद्धतीने बोलता? तुम्ही स्वतःला किती बोलणं, तुमचं स्वतःशी बोलणं. आपण बोलतो सेल्फ लव्ह, ही कन्सेप्ट हल्ली खूप वाढली आहे. लोक म्हणतात सेल्फ लव्ह, स्टेटस ठेवलं सेल्फ लव्ह, मेकअप करणं, छान दिसणं, इट्स अ पार्ट ऑफ सेल्फ लव्ह. करेक्ट. दिस इज नॉट सेल्फ लव्ह. खरंय, मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही स्वतःशी काय बोलताय, स्वतःशी असलेला संवाद खूप महत्वाचा आहे. येस. तर शेवटी जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना मी सरळ सांगेल की त्यांना माझ्याशी बोलून कसं, म्हणजे माझं ऐकून काय वाटलं त्यांनी नक्की कमेंट करावे. त्यांना माझ्याकडून कुठले विषय ऐकायला आवडतील हे त्यांनी मला सांगावं. हे प्रेक्षकांसाठी आहे. आणि ज्या प्रेक्षकांनी आपल्याला प्रश्न पाठवले त्यांचे खूप खूप आभार. आणि त्यांच्यामुळे आपल्याला अजून जास्त बोलता आलं. जगण्याबद्दल तर मी एवढंच सांगेल की आपल्याला एकच आयुष्य मिळालंय, त्याच्याबद्दल मी सांगेल असतात बरेचसे कन्सेप्ट आहेत, त्याबद्दल आपण नंतर कधी भेटलो तर बोलू. पण आपल्याला जे आयुष्य मिळालंय ना, आयुष्य खूप सोपं आहे, आपण त्याला कॉम्प्लिकेटेड करत असतो विचारांमुळे. त्यांनी करू नये. तुमच्याकडे एक सुंदर वेपन आहे आयुष्य छान जगण्याचं, तुमचं सबकॉन्शियस माइंड. ते तुम्ही छानपैकी यूज करा तुमच्या जगण्यामध्ये. कुठलेही एक्सक्युजेस ठेवू नका. म्हणजे जसं की एक्सक्युजेस, मला चांगलं घर नाही मिळालं, माझे आईवडील चांगले नाही आहेत, मला चांगले मित्रमैत्रीण नाही मिळाले, मला पैसा नाही मिळाला, हे काही नाही, हे फक्त एक्सक्युजेस आहेत. दॅट इज जस्ट सिच्युएशन्स. त्याच्यातूनही तुम्ही मनाशी बोलून 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 स्वतःशी बोलून पुढे येऊ शकता. का तर तुमच्या विचारांची फ्रिक्वेन्सी एकदा तयार झाली की तुमचा ऑरा तयार होतो. तुमचा ऑरा तयार झाला की तुम्हाला तशी लोक अट्रॅक्ट होतात आणि मग तुमचं आयुष्य बदलतं. ह्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण, थोडं निगेटिव्ह आहे पण सांभाळून घ्या. जेव्हा तुम्ही खूप सॅड असताना तुम्हाला नोकरी नसते, तेव्हा तुम्हाला जी लोक भेटतात ते सगळे नोकरी केलेलेच भेटतात, बरोबर? हे उदाहरण आहे. आपण जसा विचार करत होतो तशी लोक आपल्याला भेटत जातात. बरोबर. मला असं वाटतं की आज आपण ज्या काही गप्पा केल्या त्यातनं लोकांना बरंच काही शिकायला मिळेल. स्वतःवर प्रेम कसं करावं, स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि बऱ्याचशा गोष्टी. सो स्नेहा, खूप खूप धन्यवाद. तू आमच्याशी गप्पा केल्यास आणि खूप काही माहिती आम्हाला सांगितलीस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
मंडळी, आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर आणि यूथ कट्टा मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन भागात. थँक्यू.